नमस्कार माऊली, नमस्कार. आपल्या हाती एखादी जर सुंदर कळी आली तर आपण काय करू शकतो? एकतर त्या कळीचं फुलामध्ये रूपांतर होईपर्यंत वाट पाहू शकतो आणि मग त्याचा सुगंध घेऊ शकतो. अन्यथा त्या कळीला कुस्करून टाकून त्यातला गंध हिसकावून घेऊ शकतो. नाही 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 माऊली, आपण काही इतके दुष्ट आणि निर्दयी नाही. पण जी गोष्ट आपली नाही त्याच्यावर हक्क दाखवणं, तिला गुलाम करण्याची इच्छा करणं, ही आसुरी प्रवृत्तीच माणसाचं सगळ्यात मोठं नुकसान करते माऊली. त्याचं कर्तृत्व लयाला जातं. मनुष्याचं चरित्र अशाच वेळी तपासलं जातं माऊली, की जेव्हा त्याच्याकडे यश असतं, समृद्धी असते, पण अशा वेळेला तो तिचा आदर करतो का अवमान करतो, आणि त्यावरच प्रभू त्याला फळ देतात. दम लागला का खूप? मला वाटतं जरा वेळ आराम करूया आणि मग पुढचा प्रवास करू. हो, बसा तुम्ही. पाणी 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 मुली, कोण आहेस तू? आणि इथे कशी काय? मला मला दोन दोन घास द्याल का? पोटात एक कण नाही. पण ही आहे तरी कोण? कोणी का असे ना, बिचारीला किती भूक लागलीये. तू थांब, माझ्याकडे आहे तुला द्यायला. हे घे. उपकर पकड ना. अगं, व्यवस्थित हो. काय होतंय बस, तुम्हाला? बस. काय होतंय तुला? जागी हो. थांब, जागी हो. काय होतंय? डोळे उघडा. पाणी आणा तुम्ही. तू काळजी घे, मी आलो पाणी. हा. तू बघ, मी पाणी आणतो. अगं मुली, काय होतंय? जागी हो. अहो पाणी. काय होतंय तुला? जागी हो. हो. घे, पाणी पाणी. हळू हळू. कसं वाटतंय तुला? कोण आहेस तू आणि काय होतंय तुला? मला खूप भूक लागली. माझ्या माझे देह पण मला खूप जड झाले आहे. मी काही खाल्लं नाही तर माझा देह पण प्राण सोडून दे. नाही, असं बोलू नकोस. हे बघ, तुला खायला द्यायला आहे माझ्याकडे. घे. तुला काही होणार नाहीये. घे पटकन. तू खा. हा, मी आलेच. कशाला इतके लांब बोलावलं? तिच्यासह थांबणे आवश्यक होते ना. म्हणूनच तुला इकडे बोलावले आहे. तुझे हे दान धर्माचे कार्य करून झाले असेल तर इथून पुढे निघूयात का आपण?
अहो असे काय बोलता आहात? तिची परिस्थिती किती बिकट आहे. अशा दयनीय अवस्थेत तिला एकटीला सोडून जायचे का? मग आता काय सोबत घरी घेऊन जाणार आहेस तिला? हे बघ, आतापर्यंत केले सहाय्य ते पुरे झाले. तिला अन्न देऊन पुण्य मिळवले आहेस. आता आपापल्या मार्गाला लागूया. तसंही मला तिच्याकडे पाहून अशुभ संकेत येत आहे. अशुभ संकेत? हो, मला असे वाटते आहे की ही स्त्री अपशकुनी आहे. तिच्यापासून आपले काहीही भले होणार नाही. मग मला असे वाटते की हे तुमच्या मनाचे खेळ आहे. तिची अवस्था इतकी असह्य आहे, ती कसे कोणाविषयी इतके वाईट चिंतेल? मला वाटते ती बिचारी घरी जाता जाता ग्लानीमध्ये जाऊन पडली असावी. कशावरून? आपल्याला तिच्याबद्दल काहीही माहीत नाही, आणि असेल माझ्या मनात अयोग्य विचार येतही असतील, परंतु मला अधिक काळ हिच्या सोबत थांबावेसे वाटत नाही. आणि मला तिला एकटीला सोडून जाणे योग्य वाटत नाही. हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही आणि भावनिकदृष्ट्या देखील. तिला आपली आवश्यकता आहे आणि आपल्याला देखील. अहो, आपण तिला आपल्या घरी घेऊन जाऊ. तिला सहाय्य केल्याचे पुण्य आपल्याला मिळेल आणि आपल्या व्यवसायात देखील ती सहाय्य करेल. त्याची काहीही आवश्यकता नाही आपल्याला. परंतु मला आहे, आणि हे माझे ठाम मत आहे. आपण तिला जगण्यास सहाय्य करू, ती आपल्याला सहकार्य करेल. हे जनरीतीला अगदी साजेसेच झाले आहे. तेव्हा कसलेही वादविवाद न करता मी काय म्हणते ते ऐका. बरं वाटतंय? महाराज, महाराज, प्रणाम महाराज. कुठे होतास आणि किती वेळ प्रतीक्षा करायची आम्ही तुझी? ते जाऊ दे, मला सांग, महाराणींची काय वार्ता? महाराज, वार्ता इतकी उत्साहवर्धक नाही. का? काय घडले? एका वृद्ध महिलेच्या घरी महाराणी यांचे वास्तव्य होते. त्यांच्या घराचा अपघात झाला. त्या पश्चात त्या तिथून बाहेर देखील पडल्या. आपले गुप्तहेर त्यांच्या मागावर होते. 2 दिवस त्यांनी प्रवास देखील केला. एके रात्री त्यांनी आडोशाला विश्राम केला आणि आपले गुप्तहेर पहाटे बघतात तर महाराणी तिथे नव्हत्या. काय? नव्हत्या? असे कसे होईल? त्यांचे लक्ष कुठे होते? महाराज, आपण शांत व्हावे. त्यांचा अनुमान असा आहे की एके रात्री एका तेल विक्री करणाऱ्या दाम्पत्याने त्यांना आश्रय दिला असावा आणि त्यांनी अन्नदान देखील केले. परंतु पहाटे तिथे जाऊन बघतात तर महाराणी तिथे नव्हत्या. याचा अर्थ कदाचित त्याच दाम्पत्याने त्यांना आधार दिला असेल. माझे मन देखील मला हेच सांगत आहे की त्या दाम्पत्यांनीच त्यांना आश्रय दिला असावा. आपल्या गुप्तहेरांना त्यांचा शोध घेण्यास सांगा. आता ते दाम्पत्यच सांगेल की महाराणी नक्की कुठे आहेत. या. जी महाराज. बाई, मला तर फारच अपराधी असल्यासारखे वाटत आहे. परंतु जे काही झाले त्यात माझी काहीही चूक नव्हती. मी तुला एका शब्दाने काही म्हणाले मग? परंतु त्यामुळे माझ्या मनावरचे ओझे थोडी ना कमी होणार आहे. खरे तर काही कठीण कार्य नव्हते सोपवले माझ्या. ज्या घाणांना बैल बांधले आहेत त्या बैलांवर लक्ष तर ठेवायचे होते. ते त्यांचं काम व्यवस्थित करतायत की नाही हेच पाहायचे होते. ते देखील मी करू शकले नाही. कोण म्हणाले तू करू शकली नाहीस? तू देखरेख तर उत्तम करत होतीस. परंतु त्यात काही अघटित घडले तर त्यात तुझी काय चूक? आता तो एक बैल त्याचं दाव तोडून पळून गेला. बर गेला तो गेला, कुठे गेला तेही समजले नाही. पण त्यात तुझी काय चूक? तू त्या बैलाला अडवणार होतीस का? हे सर्व मान्य आहे. परंतु आता जे नुकसान झाले त्याचे काय? काही नुकसान झाले नाही. हे गेले आहेत त्या बैलाला शोधायला. येतीलच इतक्यात आणि आपल्याला सुवार्ता देतील. तू चिंता नको करूस. अहो, काय झाले? तुमच्या प्रयत्नास यश प्राप्त झाले? नाही.
सर्वत्र शोधले, रानावनात, माळ रानावर, परंतु कुठेही पत्ता नाही. याआधी असा प्रकार कधीच घडला नव्हता. परंतु नेमके आजच असे काय घडले समजत नाही. महाराज, महाराणींच्या सुखी आयुष्यासाठी आपण हा महाअभिषेक करत आहात हे आम्हास ठाऊक आहे. महाराणी जिथे असतील तिथे सुखरूप असाव्यात म्हणून आपण ही पूजा करत आहोत. परंतु माझे मन अस्वस्थ होत आहे. मनुष्याच्या नशिबी जे भोग असतील ते भोगावेच लागतात. त्याच्या वाट्याला आलेले दुःख भोगणे हे त्याचं कर्तव्यच आहे. परंतु यास आपणच कारणीभूत नाही का? आपले त्यांच्यावर इतके प्रेम आहे, मग महाराणींचा त्याग केलात का? गुरुवर्य, आपण सत्यच बोलत आहात. परंतु मी असे वागलो कारण आमच्या आयुष्यात हा विरह लिहिलाच होता आणि दीपश्रीच्या नशिबात ही शिक्षा. उद्यापनाच्या दिनी तिने जो प्रसाद आणला त्यात तिचे चुकलेच आणि त्याच अपराधाचे भोग तिला या शिक्षेद्वारे भोगावे लागत आहे. मग आपण भगवंताकडे काय मागणार आहात? गुरुवर्य, मी इतकेच मागेन की हे भोग सहन करण्याचे बळ तिला देऊ आणि तिचा हा वनवास शीघ्रातिशीघ्र संपून जावं, इतकेच. हरि ओम. हा, अगं आपले नशीब चांगले होते म्हणून इतक्या मोठ्या घनतेचे पिंप आपण विकत घेऊ शकलो. माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती बघ. आणि आता तू बघ की आपला व्यापार कसा भरभराटीस जातो ते. अगदी खरं. हे सगळे घडले ते दीपश्रीच्या पायगुणामुळेच. काय तिचा कसला आलाय पायगुण? आणि मी एवढा इथे राब राबतो त्याचे काहीच मोल नाही का? आणि आता तू विषय काढलायस म्हणून सांगतो, उद्या सूर्योदय होण्यापूर्वी ती स्त्री ह्या घरातून बाहेर गेली पाहिजे. आणि ही गोष्ट तिला कशी सांगायची हा तुझा प्रश्न आहे. अहो पण तुम्ही असे कसे बोलता आहात? ती गरजू आहे आणि आपण तिच्या उपयोगाला नाही का यायचंय? पण तिच्यामुळे आपले इतके नुकसान झाले त्याचे काय? इतका उमदा बैल होता तोही तिच्यामुळे पळून गेला. साधी राखण तरी करता आली का तिला याची? पण त्यात तिचा काय दोष? तिने स्वतः का त्या बैलाला सोडू दिले? आणि असेही कुणाचे जाणे किंवा येणे आपल्या हातात का असते? कदाचित आपल्या नशिबात त्याची सोबत इतकीच होती असे म्हणावे लागेल. तुझी ही सर्व कारणे तिला पाठीशी घालण्याची आहेत. मी तुझे काहीही ऐकणार नाही. मी जे सांगतो तेच झाले पाहिजे, अन्यथा मी स्वतः तिला ह्या घरातून बाहेर हाकलून देईन. अहो, काय झालंय? आपण दोघे वाद का घालत आहात? छे ग, वाद कसला? आता पती पत्नी म्हटल्यावर भांड्याला भांड लागणारच. त्यात आमचं एकमेकांवर असलेलं प्रेम म्हणजे अंमळ तिखटच, हो की नाही? दीपश्री, तू हे पाहिलंस का? आपल्या घरात नवीन खरेदी केली आहे. या पिंपामध्ये पहिल्यापेक्षा अधिक तेल सामावू शकते आणि विक्री सुद्धा. खरेच अभिनंदन तुमचे. तुम्ही व्यवहारात नवीन मजल घेतली आहे त्यासाठी. यात माझी काही सहायता झाली तर मला अधिक आनंद होईल. अगं, तू माझ्या मनातले विचार बोललीस. या तेलाने भरलेल्या पिंपाचे रक्षण करायला हवे, याची राखण केली पाहिजे. तेव्हा आज रात्री तू इथेच झोप आणि याची देखरेख कर. कशाला? तिने नको. जे काही करायचे ते मी करतो. अहो नाही, आपण का कष्ट घेत आहात?
मी योग्य प्रकारे काळजी घेईन. खरेच. तेच ना, ती म्हणते ना ती इथे झोपेल म्हणून. तुम्ही आता अधिक संभ्रम निर्माण करू नका बरे. चला आज चला. चला तू झोप हा इथे. घात झाला, मोठा घात झाला. कुठे आहेत तुम्ही? संपूर्ण तेल वाया गेले. माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. हो असे भर दिवसा रडत काय आहात? आणि झाले तरी काय? काय झाले विचार तुझ्या ह्या सखीला. अगं बघ ह्या पिंपाची अवस्था काय झालीये. अहो आता तेलाचा अंश देखील नाही. सगळे तेल खाली कसे सांडले? हा प्रश्न मला नाही, जिला राखण करायला सांगितले होते तिला विचार. अगं ह्या पिंपाला खालच्या बाजूला छिद्र पडले. त्यातून सगळे तेल गळले आणि भूमीत मुरले देखील. सगळं संपलं. आपलं आयुष्य मातीत गेलं. अहो तुम्ही असे हातपाय काढू नका. यावर काहीतरी मार्ग निघेल. हो, आणि हे सर्व कसे झाले मला खरंच माहिती नाही. एक शब्द देखील बोलू नकोस तू. ही सगळी अवस्था केवळ तुझ्यामुळे झालीये. आधी तुझ्यामुळे आमचा एक बैल नाहीसा झाला. माझा तेलाचा घाणा बंद पडला. म्हणून मी उचल खाऊन नवीन तेल विकत घेतले आणि त्याचा अधिक लाभ कसा होईल याची योजनापूर्वक विक्री करायचे ठरवले होते. परंतु आज पुन्हा एकदा तुझ्यामुळे सगळे मुसळ केरात गेले. तुझ्या कुकर्माची शिक्षा आम्ही भोगतो आहोत. अहो असे अभद्र काय बोलत आहात? हा निव्वळ योगायोग असू शकतो. यात तिची काय चूक? मी तुझे काहीही ऐकून घेणार नाही. मला ही अवदसा माझ्या घरात नकोय. आत्ताच्या आता हिने हिचे तोंड इथून काळे करावे. हे देवा मी काय करू आता याचे. माऊली, एक गुण आपल्याला मनुष्यामध्येच पाहायला मिळतो. तो म्हणजे यश, समृद्धी, सत्ता याच्यासाठी तो सदैव हापापलेला असतो. इतर कुठल्याही प्राण्याला आपण इतकं स्वार्थी झालेलं कधीही पाहत नाही. किंवा अगदी वनस्पतीला देखील कधी द्रव्यासाठी मोठं होताना आपण पाहत नाही. मग मनुष्य असं आचरण का करत नाही माऊली? मनुष्याचा हाच लोभी स्वभाव त्याच्या अधःपाताला कारणीभूत ठरत असतो. अहो आवश्यकता नसेल तर वाटेत आलेलं सावज सिंह सुद्धा सोडून देतो. पण मनुष्य आपल्या वाटेला न आलेलं दुसऱ्याचं द्रव्य ओरबाडून घेतो. काय म्हणावं ग या वृत्तीला? हा स्वभाव माझ्या तरी आकलनाच्या पलीकडचा आहे. पण मंडळी, तुम्ही मात्र असं वागू नका. उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.